नमस्कार सर्वांना. नुकतेच आपण राग भूप आणि राग यमन असे दोन महत्त्वाचे राग पूर्ण केलेले आहेत. आपण पुढच्या रागाला चालू करूया. हा सुद्धा खूप सुंदर आणि आपल्याला माहिती आहे आता पाऊस चालू झालाय, वर्षा ऋतू चालू झालाय आणि वर्षा ऋतूमध्येच गायला जाणारा हा एक प्रचलित राग आहे. त्याचप्रमाणे आता 15 ऑगस्ट सुद्धा येतोय, त्याच्यामुळे राग देश घेणं उचित ठरेल. कारण की ह्या रागावर आधारित भरपूर सारी देशभक्तीपर गीतं पण आहेत. त्याच्यानंतर शृंगार रसातील गीतं आहेत, पावसामधली गाणी वगैरे या सगळ्या गोष्टी या रागामध्ये येतात. तर आपण राग देश हा राग आता चालू करणार आहेत. त्याची आपण प्रारंभिक माहिती बघू. हा राग जो आहे तो ओढव संपूर्ण. ओढव म्हणजे काय? आरोहामध्ये 5 स्वर आणि संपूर्ण म्हणजे अवरोहामध्ये 7 स्वर. ओढव संपूर्ण अशी या रागाची जाती आहे. या रागामध्ये दोन्ही निषाद म्हणजे दोन्ही नी यूज होतात. आरोहामध्ये शुद्ध नी यूज होतो आणि अवरोहामध्ये कोमल नी यूज होतो. ठीक आहे. त्याचे आपण आरोह, अवरोह आणि पकड आता बघूया. सा रे म प नी सा. हा जो नी यूज केलाय, नी हा कोमल नी आहे. ठीक आहे. हे झाले आरोह अवरोह. आता पकड बघू. हे झाले या देश रागाचे आरोह, अवरोह आणि पकड. ठीक आहे. या व्हिडिओ पुरती आपण एवढ्याच गोष्टी बघू. पुढच्या व्हिडिओमध्ये या रागाची स्वरमालिका आपण बघणार आहोत. स्वरमालिका नंतर आपण या रागावर सुद्धा 2 बंदिश बघणार आहोत. त्यानंतर या रागावर आधारित जी प्रचलित गाणी आहेत ती आपण अभ्यासूया. ठीक आहे. तर या व्हिडिओ पुरती एवढंच. ठीक आहे. हा सुद्धा राग एकदम सुंदर आहे. तुम्हाला नक्कीच यावरची गाणी आणि याचं चलन आणि या रागाचं स्वरूप नक्कीच तुम्हाला आवडेल. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. ठीक आहे. ही सिरीज, या रागाची सिरीज आणि आपले येणारे पूर्ण व्हिडिओ खूप महत्वाचे असणार आहेत. आपण सायमल्टेनियसली पेटी आणि तबला याचे लेसन सायमल्टेनियसली बघत जाऊ. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.